श्री गणेशाय नमः. गरुड पुराणातील 13व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतायत, नारायण बली निरूपण जाहल्यावरी श्री भगवान ऐसे बोलिला वचन म्हणे गरुडावधारी. श्रीहरी पुढे सांगतायत, जर बाळंतीण स्त्री विटाळशी स्त्री पहिल्या दिवशी मरण पावली तर एका दिवसात विधिपूर्वक शुद्धीकरण होते. बाळंतीण जर 3 दिवसात मृत्यू पावली तर 3 दिवसांनी, 6 दिवसात मेली तर 2 वर्षांनी, 9 दिवसात मेली तर 1 वर्षांनी व 1 महिन्याने मेली तर तिचे कृच्छ्रवते केल्याने गतीस जाते असं भगवंत सांगतायत. पुढे गरोदर स्त्रीचा मृत्यू झाला तर कराव्याचा विधीसुद्धा भगवंत सांगतायत. भगवंत विधवेनी पाळाव्याचे नियमसुद्धा कसे आहेत ते भगवंत सांगतायत. नंतर भगवंत ब्राह्मण व हरिहराचे पूजन न करणारा, वेदोक्त मार्ग सोडून स्वतःच्या इच्छेनुसार व्रते दाने व धर्मकृत्य करणारा पाखंडी होय असं सुद्धा भगवंत सांगतो. आता माझ्या नावाने तुला सामर्थ्य सांगतो, चांगल्या अगर वाईट कोणत्याही हेतूने माझे नाव उच्चारले गेले तरी महापापे नष्ट होतात. माझ्या नावात जे उद्धारायचे सामर्थ्य आहे ते भेदापाशी नाही, तेव्हा हर घडी माझे नामस्मरण करीत जावे असे भगवंत गरुडाला सांगताय. जो मृत्यूसंबंधी लोकांचे उत्तर कार्य करीत नसतो तो मेल्यानंतर प्रेत लोकात जातो, तसाच लोकांना पीडा देतो. त्यावर गरुडाने विचारल्यावरून विष्णू त्यांची लक्षणे सांगतात. अधार्मिक मनुष्याला प्रेतबाधा होते, मात्र जे रुद्र उपासक, देव अतिथी पूजक, श्राद्ध करते, सत्यवचनी तसेच जप करतात त्यांना प्रेतात्मे काहीच करू शकत नाही. या प्रेताची बाधा असल्यास भावंडात जर एक जण सज्जन दुसरा पापाचरणी होतो, कुणाला संततीच होत नाही, होऊन मरते, फक्त कन्याच होतात, घरात कलह माजतो, द्रव्यनाश होतो, धर्मकृत्य नकोशी वाटतात, धंदा उद्योगात व शेतीत अकारण नुकसान होते, व्यसनात अगर चोरी होऊन संपत्ती जाते, दुर्धर व असाध्य रोग होतात, औषधे लागू पडत नाहीत, पुण्य करू जाणे तर दुःखच मिळते, अपकीर्ती होते, मित्र ते वैरी बनतात, वृथा आळंगावर येतात. फार काय सांगू गरुडा, जीवन जगणे अशक्य होते. हे प्रेतात्मे भयानक आणि विद्रूप असून विषयी व व्यसनाधीन असून आपलाच गोत्रजांना पीडा देतात. अशी भयंकर प्रेत योनी आहे.